नमस्कार. आज आपण घावणे कसे करायचे ते बघूया. इथं मी बॅटर घेतलं आहे तांदळाचं. एकदम पातळ करून घ्यायचे आहे आपल्याला. नंतर इथं तेल घेतले आणि तवा ठेवला तापायला. तव्यावरती तेल सोडूया आपण. पूर्ण सोडून घ्यायचं तव्यावरती, म्हणजे आपले घावणे चिटकणार नाही व व्यवस्थित निघतील म्हणून. इथं घावणं काढले मी. आता पलटीने उलटूया. व्यवस्थित हळू काढायचे. इथं घावण्यासाठी वेगळा तवा यूज करतात, पण मी आपला साधा रेग्युलरचा तवा यूज केला. बघा घावणे कसे व्यवस्थित झाले का नाही. इथं आपण साईडला काढायचं. परत एकदा आपण घावणे काढून घेऊया. परत सेम तसे काढून घ्यायचे आपण. आपण ठेवूया. असेच मी सगळे घावणे करून घेतले. गॅस बंद करूया. इथं घावणे रेडी झालेत. याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी इथं फोडणी देते मी. त्या चटणीमध्ये मी खोबरं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ एवढं मिक्स करून मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. इथं आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी मोहरी, जिरा, कढीपत्ता घेतलेला आहे. चांगलं तेल कडकडीत झाल्यानंतर आपल्या फोडणीमध्ये फोडणी देऊया. इथं माझी चटणीसुद्धा तयार रेडी आहे. मस्त हलवून घेऊया. आपले घावणे कसे मऊ लुसलुशीत झालेले. प्लेटिंग करूया घावणे आणि मस्त अशी चटणी. मग कसं आहे, तुम्ही पण करा आणि कसे झाले तुम्हाला पण सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा.